स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू यूट्यूब चॅनेलवर। आणि आता मी चालले माझ्या नंदेच्या घरी। त्यांचे दीर आले होते मला न्यायला। मी आणि माऊ चालले घरी आता। आणि पावसाचं वातावरण झालेलं त्यामुळे जरा संध्याकाळीच आम्ही निघालो होतो घरी येऊन। आणि आमची सुट्टी पण संपत आली तर म्हटलं जरा जेवढं फिरता येईल तेवढं फिरून घेऊयात। नंतर न काय पुण्याला गेल्यावरती काही फिरता येणार नाही, काही नाही, कुठं जाता पण येणार नाही। त्या म्हटलं जेवढं म्हणलं चला जाऊन येतील लगेच। कुडी तिथं टाकून एक काय काय कुडी आणि मग काळी गॅस होती घट्टी बरोबर आहे एकाच काय त्याला फॅन मिळत नाही त्यामुळे। आणि माऊचं चालू आहे रात्रीचं जेवण। मी देते माझ्या ननंदबाईंच्या घराचा होम टूर। तुम्हाला कसं वाटलं घर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग मी तुम्हाला त्यांचं घर दाखवते। आणि आत्ताच त्यांनी नवीनच म्हणजे घर आधीच बांधलेलं आहे, पण आत्ता POP वगैरे सगळं लाईट फिटिंग वगैरे सगळं आत्ता केलं आहे त्यांनी नवीनच। आणि खाली 1 BHK आहे आणि वरती सुद्धा टेरेस पण आहे आणि मोठी एक रूम पण आहे। चला तुम्हाला दाखवते पूर्ण संपूर्ण घर। ही आहे त्यांची छोटीशी आणि स्वीट अशी बेडरूम। आणि हे आहे किचन भरपूर मोठं आणि स्पेस पण आहे किचनमध्ये। कारण असं छोटंसं किचन त्यांना अजिबात आवडत नाही, त्यामुळे त्यांनी ना बांधतानाच भरपूर मोठं म्हणजे किचनची जागा अशी मोठी ठेवलेली आहे। आणि किचनमध्येच देवघर सुद्धा आहे। देवघर सुद्धा त्यांनी किचनमध्येच ठेवलेले आहे। आणि आता वरती आले मी। वरती हे बघा असं रूम आहे पूर्ण, म्हणजे पूर्ण हॉलच असं त्यांनी रिकामा ठेवलेला। म्हणजे घरामध्ये काय जे धान्य वगैरे असतं अडगळीचं नाही का, जे काही आपण सामान वस्तू का आपण वापरत नाही ना, ते आपण कसं एक साईडला ठेवतो तसं त्यांनी वरती ठेवलेलं आहे सगळं धान्य। आणि आजचं वातावरण झालंय हे बघा, हे असं म्हणजे पूर्ण 8 दिवस झाले एवढा पाऊस चालू आहे की पावसाने पार प्रमाणच म्हणजे हद्दच पार केली पावसाने असंच म्हणायला पाहिजे। आणि आता सुद्धा पाऊस येऊन गेलाय तुम्ही बघू शकता। आणि आता पण परत पाऊस पडून परत आभाळ पण आले।
आणि भैया आणि मावशी चालली मस्ती बाहेर. एवढी वरातीचा कार्यक्रम चालू आहे आणि हा इथं घरात बसलाय मावसोबत धिंगाणा घालत. लय वैताग देतोय तो मावला, पण चांगलं पण वाटतंय. 2 दिवस कसे गेले आम्हालाच आमचं कळलं नाही. आणि आता सुट्टी पण आमची संपत आली, त्यामुळं म्हटलं जेवढं फिरता येईल तेवढं फिरून घेऊ. नंतर पुण्याला गेल्यावर काय फिरण्याचं काही कामच नाही. चला आणि आज होता माझा बर्थडे. फायनली ह्या दिवसाची मी भरपूर वाट बघत असते, म्हणजे या तारखेची, की म्हणजे असं काहीतरी वेगळं होतं. कारण आपण दरवेळेसच आपल्या बर्थडेच आपण स्पेशल काय करता येईल असं आपण ठरवतच असतो कायम. आणि आज स्पेशल म्हणजे माझा बर्थडे होता. तो हॅपी बर्थडे टू मी. आणि सेलिब्रेशनचा नेमका माझा व्हिडिओ तो डिलीट झाला आहे माझ्याकडून चुकून, सो सॉरी. आणि आता म्हणजे आम्ही जेवण वगैरे केलं, केक खाला मस्त आणि झोपायची तयारी झाली. 11 वाजलेत रात्रीचे आणि यांचा धिंगाणा काय अजिबात थांबत नाही. यांचं चालू राहू द्या. तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि उद्या सकाळी आम्ही चालू परत आमच्या घरी. तोपर्यंत बाय बाय. आता आम्ही आलोय रानाचं तरव पेरायला, कारण आता पाऊस जरा थोडा वेळ तरी शांत राहिलाय, त्यामुळं शेतकऱ्यांची सगळ्यांची लगबग चालू झाली पेरणीची. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पेरणी कशी केली जाते ते तुम्हाला